हिंदू धर्मात वटपौर्णिमेला फार महत्त्व आहे। या दिवशी सुहासिनी महिला आपल्या पतीला भरपूर आयुष्य लाभावे, 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाला फेऱ्या काढून दोरे गुंडाळतात। कोल्हापूर येथील गंगावेस परिसरातील नानाप्रेमी विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी महिलांची वटपौर्णिमा तर मंचने वटमुक्ती अमावस्या साजरी करण्याचे ठरवलं। त्यासाठी बुधवार दिनांक 25 जून हा अमावस्येचा दिवस निवडला। पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले गावी रात्री जाऊन भजन म्हणत झाडाला गुंडाळलेले अनेक झाडांचे दोरे कापून काढले। दोऱ्यामुळे झाडांची घुसमट थांबावी, झाडांना रुतलेला दोरा यामुळे झाडाचं आयुष्मान कमी होतं हे टाळावे असं या उपक्रमाचा उद्देश होता। तसेच किड्या मुंग्यांना मुक्तपणे वावर करता यावं व त्यांना जगण्याचा अधिकार मिळावा असा उद्देश होता, असं मंचचे अध्यक्ष अमर जाधव यांनी सांगितले। निसर्गाप्रती असलेल्या प्रेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। या ठिकाणी जे झाड मी गेले 5-6 वर्ष बघतो, त्या 5-6 वर्षी त्या झाडाला अतिशय प्लॅस्टिक नाणी यानं एकदम पॅक केलं होतं। तर ते झाड आहे का ते प्लॅस्टिकचं झाड आहे ते ओळखून येत नव्हतं। आणि त्या ठिकाणी ह्या दोघांनी जाऊन नाना प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून ही संकल्पना एवढी चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि ते रेस्क्यू ऑपरेशन ज्या पद्धतीने अपघात होतो, ज्या पद्धतीने एखादा मोठा काहीतरी अनर्थ होतो, त्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीने जी टीम जी काम करते त्या कामाच्या पद्धतीनं ह्या लोकांनी ते जाऊन ते काम केलं। त्या झाडाला एक जगाच्या पाठी एक मोकळा श्वास दिला। तशाच प्रकारे आज हे वटपौर्णिमेच्या निमित्तानं ज्या महिलांनी आमच्या पुरुषांसाठी जे मागणं आणि 7 जन्माचं फेरं घातलं, त्याच पद्धतीने त्या झाडाला घातलेला एक विरंग आणि विटा होता, तो विटा काढण्याचं काम आज या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र दिनकर चोगले यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही संकल्पना हातात घेऊन बऱ्याच झाडांना मुक्ती दिली। त्याबद्दल आज कोर्ले गावचे नागरिक आणि कोर्ले गावाच्या वतीनं आणि माझ्या बालाजी उद्योग समूहाच्या वतीनं मी त्यांच्या इथं या ठिकाणी काही या स्थितीत स्वतःचा सत्कार करतोय।